नमस्कार मंडळी. जॉब चेन हबमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्यासाठी बँकिंग सेक्टरमधली एक जबरदस्त, एकदम मोठी संधी आहे. विचार करा, बँक ऑफ बरोडा तब्बल 404 पदांसाठी भरती करते आणि या संधीबद्दलची प्रत्येक लहान-सहान गोष्ट आपण आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये उलगडणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता थेट विषयाला हात घालूया. तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत त्याचा हा रोडमॅप आहे. सगळ्यात आधी ही संधी नेमकी काय आहे ते पाहू. मग कोणती पदं आहेत, त्यासाठी काय पात्रता हवी, सिलेक्शन कसं होणार आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज कधी आणि कसा करायचा या सगळ्यावर आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. चला तर पहिल्यांदा हे बघूया की ही भरती एवढी खास का आहे आणि बँकिंगच्या जगात ह्याचं महत्त्व काय आहे. बघा, बँक ऑफ बरोडा त्यांच्या वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस डिपार्टमेंटमध्ये तब्बल 104 जागा भरतीये. हा आकडा अजिबात छोटा नाहीये. आता वेल्थ मॅनेजमेंट म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जे श्रीमंत ग्राहक असतात त्यांच्या पैशाचं नियोजन आणि गुंतवणुकीत मदत करणं, हा बँकिंगमधला एक प्रचंड वेगाने वाढणारा आणि खूप महत्त्वाचा विभाग आहे. त्यामुळेच ही एक मोठी संधी मानली जातीये. इथे एक गोष्ट आहे जी लक्षात घेण्यासारखी आहे. ही सगळी पदं सुरुवातीला 5 वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टवर आहेत. आता कॉन्ट्रॅक्ट हा शब्द ऐकून घाबरून जायचं कारण नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की जर तुमचं काम चांगलं असेल तर हे कॉन्ट्रॅक्ट पुढे नक्कीच वाढवलं जाऊ शकतं. आजकाल मोठ्या बँका सर्वोत्तम टॅलेंट निवडण्यासाठी आणि त्यांना कामाच्या आधारावर टिकून ठेवण्यासाठी हाच मार्ग वापरतात. चला या भरतीचे काही मुख्य मुद्दे पटकन पाहूया. ही पदं बँक ऑफ बडोदाच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागात आहेत आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे नोकरीचं ठिकाण मुंबई, पुणे, नागपूर सोबतच संपूर्ण भारतभर आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधीच आहे. अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि शेवटची तारीख आहे 16 एप्रिल 2026. ही तारीख लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर मग या 104 जागांमध्ये नक्की कोणती कोणती पदे आहेत? चला आता त्याचा बारकाईने आढावा घेऊया. इथे साधारणपणे 2 मुख्य लेव्हल्सवर पदं विभागली आहेत. एकीकडे आहेत असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंटसारखी सिनियर पदं, जिथे टीमला लीड करायचं आहे, मोठे निर्णय घ्यायचे आहेत. आणि दुसरीकडे आहेत डेप्युटी मॅनेजरसारखी पदं, जिथे थेट ग्राहकांशी संपर्क साधून त्यांच्या गुंतवणुकीचं व्यवस्थापन करायचं आहे. दोन्ही भूमिका आपापल्या जागी खूप महत्त्वाच्या आहेत. इथे बघा, प्रत्येक पदासाठी किती जागा आहेत आणि किती अनुभव लागतोय हे स्पष्ट दिसते. सगळ्यात जास्त म्हणजे 70 जागा या सिनियर रिलेशनशिप मॅनेजरसाठी आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ बँक ग्राहक संबंधांवर जास्त लक्ष केंद्रित करतेय. दुसरीकडे ग्रुप हेड पदासाठी कमीत कमी 10 वर्षांचा अनुभव लागतोय, जे या पदाची जबाबदारी दाखवतं. प्रत्येक पदासाठी अनुभवाची अट वेगळी आहे, त्यामुळे आपल्या अनुभवानुसार योग्य पदाची निवड करता येईल. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या पदांसाठी कोण अर्ज करू शकतं? शिक्षण, वय आणि फीचे नियम काय आहेत ते पाहूया. चांगली गोष्ट ही आहे की कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात. पण ज्यांच्याकडे मॅनेजमेंटची पदव्युत्तर पदवी आहे, म्हणजे MBA किंवा PGDM, त्यांना प्राधान्य दिलं जाईल. का? कारण वेल्थ मॅनेजमेंटमध्ये फक्त गुंतवणुकीचं ज्ञान असून चालत नाही, तर मॅनेजमेंट स्किल्स, स्ट्रॅटेजिक थिंकिंग आणि ग्राहक सांभाळण्याची कला पण लागते, जे MBAमध्ये शिकवलं जातं. प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा वेगळी आहे. डेप्युटी मॅनेजरसाठी 24व्या वर्षापासून अर्ज करता येतो, तर ग्रुप हेडसारख्या मोठ्या पदासाठी वयोमर्यादा 45 वर्षांपर्यंत आहे. यातून प्रत्येक पदाची जबाबदारी आणि अनुभवाची गरज दिसून येते. विशेष म्हणजे वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट पदासाठी वयोमर्यादा 24 ते 45 आहे, जी खूप मोठी रेंज आहे. याचा अर्थ बँक या भूमिकेसाठी तरुण आणि अनुभवी दोन्ही प्रकारच्या उमेदवारांना संधी देऊ इच्छिते. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नियमांनुसार वयात सूट देण्यात आली आहे. OBC उमेदवारांना 3 वर्षे तर SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची सूट मिळेल. त्यामुळे अजून जास्त उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळेल, जे खूपच चांगलं आहे. अर्ज शुल्कामध्ये प्रवर्गानुसार खूप मोठा फरक आहे. जनरल, OBC आणि EWS प्रवर्गासाठी फी 850 रुपये आहे, तर SC, ST, दिव्यांग आणि विशेषतः महिला उमेदवारांसाठी ती फक्त 175 रुपये आहे. महिला उमेदवारांना शुल्कात दिलेली ही सवलत त्यांना बँकिंग क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन देणारी एक खूप सकारात्मक गोष्ट आहे. ठीक आहे, अर्ज केला, पण त्यानंतर निवड कशी होणार? चला आता सिलेक्शन प्रोसेसचे टप्पे समजून घेऊया. निवड प्रक्रिया अगदी सोपी आणि सरळ आहे.
3 टप्प्यांत आहे. पहिल्या टप्प्यात आलेल्या सगळ्या अर्जांची तपासणी होईल. जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना ऑनलाईन किंवा सायकोमेट्रिक टेस्टसाठी बोलवलं जाईल. सायकोमेट्रिक टेस्टमध्ये ज्ञानापेक्षा व्यक्तिमत्व आणि निर्णय घेण्याची क्षमता तपासली जाते. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू, ज्याच्या आधारावर अंतिम निवड केली जाईल. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, अर्ज कधी आणि कसा करायचा याची माहिती. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल आहे. ही तारीख जवळ येत आहे. त्यामुळे जर ही संधी योग्य वाटत असेल तर शेवटच्या दिवसाची वाट न बघता लवकरात लवकर अर्ज करणं शहाणपणाचं ठरेल. नाहीतर शेवटच्या दिवशी वेबसाईटवर लोड येऊ शकतो. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पगाराचं काय? तर बँक ऑफ बडोदानं स्पष्ट केलंय की पगार कॉम्पिटिटिव्ह असेल. याचा अर्थ काय? याचा अर्थ उमेदवाराचा अनुभव, पात्रता आणि सध्याचा पगार या सगळ्या गोष्टी बघून बाजारातल्या स्टँडर्डनुसार एक आकर्षक पगार दिला जाईल. म्हणजेच जर तुमच्या टॅलेंट असेल तर पगाराची चिंता करायचं कारण नाही. तर ही होती बँक ऑफ बरोडाच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागातील भरतीची संपूर्ण माहिती. यात चांगली पदं आहेत, आकर्षक पगार आहे आणि देशातल्या एका मोठ्या बँकेसोबत काम करण्याची संधी आहे. जर आवश्यक अनुभव आणि पात्रता असेल तर बँकिंग करिअरमधली ही पुढची मोठी उडी ठरू शकते. या संधीचा नक्की विचार करा. जॉबचन हब पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो, जॉबचन हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.